नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची माहिती बघितली. त्याचबरोबर आपण या चॅनलच्या माध्यमातून चालू घडामोडी, त्याचबरोबर भूगोल या विषयाच्या अंतर्गत येणारा जागतिक भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल या तिन्ही घटकांच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात माहिती बघत होतो आणि बघत आहोत. त्याचबरोबर ज्या विविध प्रकारच्या परीक्षा, ज्या वेगवेगळ्या शासकीय संस्था असतील, निमशासकीय संस्था असतील, त्यांच्या माध्यमातून विविध भरती परीक्षा ज्या आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भातही आपण या ठिकाणी माहिती बघत आहोत. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून जी ओळखली जाते ती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. त्या बँकेच्या अंतर्गत जी 2023 या वर्षातील जी महाभरती आयोजित केलेली आहे किंवा जी जाहीर झालेली आहे त्या भरतीच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. या ठिकाणी या भरतीच्या संदर्भातील त्या भरतीची अधिसूचना, या भरतीच्या अंतर्गत असणारी रिक्त पदे, रिक्त पदांचा तपशील, त्याचबरोबर वयोमर्यादा, परीक्षा फी, परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाच्या तारखा, या सर्व घटकांची आपल्याला या भरती परीक्षेच्या संदर्भातील माहिती बघायची आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या परीक्षेचा किंवा या जे ही एक महत्त्वाची भरती परीक्षा जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना या परीक्षेचा लाभ घेता येईल आणि ही परीक्षा त्यांना देता येईल. त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला या भरती परीक्षेच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. आता ही जी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे, ही सहकारी बँक म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्या सहकारी बँक आहेत त्या सहकारी बँकांची एक शिखर बँक किंवा सहकारी संस्थांची एक शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ओळखली जाते. ही आपल्या महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नावाजलेली मोठी बँक आहे. या बँकेच्या अंतर्गत विविध संवर्गातील जवळपास 153 पदांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ही 2023 सालची भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. या ज्या भरतीची अधिकृत सूचना आहे ही सूचना 10 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर झालेली आहे. आता या ठिकाणी ही जी 153 पदं आहेत, 153 पदासाठी पात्र उमेदवारांच्याकडून 10 ऑक्टोबर 2023 पासून ते 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागवलेले आहेत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या भरतीची अधिसूचना, रिक्त पदे, पात्रतेचा निकष, अर्ज प्रक्रिया या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला माहिती बघायची आहे. आता जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांचा तपशील आपल्याला बघायचा आहे. एकूण 3 संवर्गातील पदे या ठिकाणी रिक्त आहेत. पहिलं जे पद आहे ते कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या संवर्गातील पद आहे. जवळपास 45 पदं या ठिकाणी या संवर्गातील रिक्त आहेत. दुसरं पद आहे लिपिक प्रशिक्षणार्थी, या पदासाठी 107 पद आहेत, राखीव आहेत. तिसरं पद आहे कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो म्हणजे त्याला टंकलेखक मराठी या संवर्गातील पद आहे, याच्यासाठी 1 आहे. अशी जवळपास 153 पदं आहेत. आता या ठिकाणी असणारी पात्रता, लिपिक प्रशिक्षणार्थी पदासाठी तो जो उमेदवार या पदासाठी अर्ज करणार आहे तो कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याला पदवीला किमान 50% गुण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी विषय घेऊन तो माध्यमिक शालांत परीक्षा ज्या आहेत किंवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आहेत तो उत्तीर्ण झालेला उमेदवार पाहिजे. असेच उमेदवार लिपिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. दुसरं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी. आता हे जे पद आहे हे पद उमेदवाराकडे सर्व सेमिस्टर विषयाच्या एकूण किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी विषयांसह शालांत परीक्षा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही पात्रता कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी आहे. तिसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो. या अगोदर आपण कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या उमेदवाराला सर्व सेमिस्टरमध्ये 60% गुण पाहिजेत आणि मराठी विषयासह तो उत्तीर्ण पाहिजे. त्याचबरोबर स्टेनोसाठी म्हणजेच कनिष्ठ अधिकारी दर्जातील टंकलेखक या पदासाठी मराठी कोणत्याही शाखेतील पदवीधर, मराठी विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा या 2 पात्रतेबरोबरच तिसरी महत्त्वाची पात्रता ते म्हणजे लघुलेखनामध्ये 80-100 या लिप्यांतरामध्ये 40 शब्द प्रति मिनिट याचा वेग चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. उमेदवाराचे संगणक अनुप्रयोग, वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीटमध्ये प्रावीण्यता असणं आवश्यक आहे. ही पात्रता स्टेनो टंकलेखक याच्यासाठी आहे.
आता ही झाली महत्त्वाची पात्रता. त्यानंतर आपल्याला बघायची आहे वयोमर्यादा. तिन्ही संवर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारची वयोमर्यादा इथे राखून ठेवलेली आहे. पहिली आहे लिपिक प्रशिक्षणार्थी पदासाठी असलेली वयोमर्यादा. 31/8/2023 रोजी लिपिक प्रशिक्षणार्थी पद या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 21 वर्ष त्याची पूर्ण पाहिजेत, तर कमाल 28 वर्षापर्यंत ते उमेदवार अर्ज करू शकतात. 28 वर्षापेक्षा जास्त वय असणारे उमेदवार लिपिक प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. दुसरं पद आहे कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी. 31/8/2023 रोजी किमान त्याचं वय 23 वर्ष आणि कमाल 32 वर्ष असणं आवश्यक आहे. 23 वर्षापेक्षा कमी आणि 32 वर्षापेक्षा जास्त वय असणारे उमेदवार कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत. तिसरं पद आहे कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी या संवर्गातील उमेदवार. 31/8/2023 रोजी ज्यांच्या वयाची 23 वर्ष म्हणजे 23 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि किमान 32 वर्षापेक्षा जास्त नसलं पाहिजे असे उमेदवार कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक याच्यासाठी अर्ज करू शकतात. आता अनुभव काय गरजेचा आहे, तर लिपिक प्रशिक्षणार्थी पदासाठी अनुभव असणं गरजेचं नाही. फ्रेश उमेदवारही त्यासाठी अर्ज करू शकतात. परंतु कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी हे जे पद आहेत एकूण 45 पदं या संवर्गातील आहेत. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 2 वर्षांच्या पर्यंत बँकिंग क्षेत्रात शक्यतो अर्बन DCC बँकेत अधिकारी म्हणून तो कार्यरत असणं गरजेचं आहे. तोच उमेदवार कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतो. ही अनुभवाची अट कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी या पदासाठी आहे. त्यानंतर अर्ज शुल्क आपल्याला बघायचं आहे. यासाठी किती अर्ज आकारलेला आहे, अर्ज फी आहे, तर कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी यासाठी या पदासाठी 1170 रुपये तुम्हाला अर्ज फी भरायची आहे. दुसरं लिपिक प्रशिक्षणार्थी यासाठी 1180 रुपये तुम्हाला अर्ज फी आहे. तिसरं आहे कनिष्ठ अधिकारी दर्जातील स्टेनो टंकलेखक मराठी यासाठी 1770 रुपये तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे. आता या संदर्भात महत्त्वाच्या तारखा. आता ही अधिसूचना जी जाहीर झाली ती तारीख आहे 10 ऑक्टोबर 2023. अर्ज करण्याची सुरुवात 10 ऑक्टोबर 2023 रोजी झालेली आहे. तर याची शेवटची तारीख जी आहे ती 30 ऑक्टोबर 2023 आहे. म्हणजे 30 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. आता वेतन जर बघितलं तर कनिष्ठ अधिकारी यासाठी 49,000 रुपये तुम्हाला वेतन त्या ठिकाणी असणार आहे. लिपिक या पदासाठी 32,000 रुपये. स्टेनोस्टायपिस्ट किंवा कनिष्ठ अधिकारी ग्रेड याच्यासाठी 50,415 रुपये एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वेतन असणार आहे. म्हणून या ठिकाणी ही जी भरती परीक्षा आहे ती महत्त्वाची आहे. या भरती परीक्षेचे अर्ज तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध होतील. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते अर्ज करू शकता. त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.